हॅलो एव्हरीवन. सो आज आपला टॉपिक आहे, आज आपला सब्जेक्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. जो आपला टॉपिक आहे तो आहे जे की आपण मॅनेजमेंट बघणार आहे अप्पर गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर्स. जे पण अप्पर साईडचे जे गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर्स आहे ते आपण एक एक करून आज बघणार आहे. सो फर्स्ट वन आपण बघणार आहे पॅराटोसिस. पॅराटोसिस म्हणजे काय, तर डेफिनेशन आपण बघू या ठिकाणी. पॅराटोसिस इज अ इन्फ्लॅमेशन ऑफ द पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड. जस्ट पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड म्हणजे इन्फ्लॅमेशन होते, त्याला आपण काय बोलतो, पॅरोटिस. ओके. त्यानंतर इन्सिडेंट जर का आपण बघितला तर पॅरोटिस हॅज बीन रिपोर्टेड, किती रिपोर्टेड आहे, 0.01% to 0.02% ऑफ द ऑल हॉस्पिटल ऍडमिशन्स and 0.02% to 0.04% of post-operative patients. In acute bacterial parotid occurs mostly in the neonates and in elderly or the deliberate person with systematic illness or after the surgery. सो हा acute bacterial infections आहे जो की जास्त कोणामध्ये होण्याचे चान्सेस आहे, न्यूनेट्स आणि एल्डरली जे पर्सन आहे त्यांच्यामध्ये होण्याचे चान्सेस आहे. तर आता आपण ते टाइप्स बघूयात. बेस आपण काय, acute पॅराटोसिस, क्रोनिक पॅराटोसिस, त्यानंतर क्रोनिक विथ acute एक्झॅबरेशन्स, त्यानंतर बेस्ड ऑन द पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे, कॉज करणारा कोणता एजंट ते. त्यानंतर त्यामध्ये आहे बॅक्टेरियल पॅराटोसिस आणि एक व्हायरल पॅराटोसिस, असे दोन आहेत आणि जे मेन आहेत ते तीन आहेत. तर आपण एक एक करून आता बघू. पॉझिटिव्ह एजंट मध्ये आपण जर का बघितलं स्टेफायलोकोकस ऑरियसिस हा एक पॉझिटिव्ह एजंट आहे जो की बॅक्टेरियल इन्फेक्शन्स करतो. आणि जर का व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये जर का आपण बघितलं तर व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये वर्ल्ड वाईड कोणतं जास्त पॅराटोसिस सफरिंग करतो विथ द मम्स व्हायरस ज्यावेळेला एंटर होतो निओनेट्स किंवा एल्डरली पर्सनच्या. सो तो सगळ्यात जास्त मेन व्हायरल कॉज करतो मम्स हा चिल्ड्रन्स मध्ये. प्रेसिपिटोसिस कंडिशन्स म्हणजे काय, त्यामध्ये काय काय होणार, डिहायड्रेशन होणार, मालन्यूट्रिशन होणार, इम्युनोसप्रेशन होणार, इमेटिव्हिक होणार, डेंटल इन्फेक्शन त्या ठिकाणी होणार, ट्रॅकिओस्टोमी आपल्याला करावं लागू शकतं पेशंटमध्ये. मेडिकेशन्स जे की आपण देतोय सलायव्हरी फ्लोना त्या मग कोणत्या कोणत्या असू शकतात, अँटीहिस्टामाइन्स, डायरेटिक्स, अँटीकोऑर्जेनिक मेडिकेशन्स असतात. त्यामध्ये आपण बघणार आहे पॅथोफिजियोलॉजी कशी आहे आणि त्यासोबतच ती टाईप. ॲक्यूट बॅक्टेरियल मध्ये कोणता इन्फेक्शन स्प्रेड होतो थ्रू द जे पण आपला पॅराटोड ग्लँड आहे त्यानुसार कोणता होणार, स्टेन्सन्स डक्ट जो आहे त्यामध्ये तो ट्रान्सफर होणार. अनदर पोटेन्शियल मेकॅनिझम जर का आपण बघितलं तर न्यूबॉर्न मध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि हेमॅटोलॉजिकल स्प्रेड मध्ये ब्लड थ्रू जास्त ट्रान्सफर आहे बॅक्टेरिया. क्रोनिक जर का बॅक्टेरियोलॉजी मध्ये आपण बघितलं तर बॅक्टेरिया पॅराटायटिस मे बी एक्झिस्ट इन द प्रेझेन्स ऑफ स्कॅल्क्युला or the stenosis of the ducts secondary to injury is likely to sequela and the acute bacterial infection is most instances the chronic disease is autoimmune with the supremose bacterial infections मध्ये ज्यावेळेला जी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहे लाईक सेकंडरी कॉज होणार. हा फर्स्ट ॲक्यूट बॅक्टेरिया म्हणजे काय की कमी चान्सेस ऑफ बॅक्टेरिया स्प्रेड होणार, पण क्रोनिक म्हणजे काय नंबर ऑफ टाइप ऑफ बॅक्टेरिया ट्रान्सफर होणार आणि त्यात समटाइम्स म्हणजे सेकंडरी डक्टला का इंजुरी सुद्धा होऊ शकते. त्यानंतर आपण त्याचे सायनम सिम्पटम्स बघू. सायनम सिम्पटम्स काय, एरिथ्रोमॅटिक स्वेलिंग होणार, प्री अँड पोस्ट एरिकल्स एरियाज होणार, लोकल पेन होणार, टेंडरनेस होणार, त्या ठिकाणी टेंडरनेस हार्डनेस होणार, आज जास्त फिवर असणार, चिल्स शिवरिंग होणार, मार्क सिस्टमॅटिक टॉक्सिसिटी होणार, इन्फेक्शन्स होणार फॉर द युनिलॅटरल बॅक्टेरियल इन्फेक्शन्स मुळे. सो न्यूनेट पण जास्त चान्सेस आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे. सो इट इज अ लेट इन द कोर्स ऑफ इन्फेक्शन्स मॅसिव्ह स्वेलिंग ऑफ द नेक अँड रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन मे बी ऑकर्स. तर जास्त करून इन्फेक्शन जर का झाले तर कुठं कुठं होणार, नेक साईडला होणार आणि रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन होणार. अदर लेट मॅनिफेस्टेशन जर का आपण बघितलं, लेट सिम्पटम जर का बघितलं काय होऊ शकतात, स्पेस्टिसेमिया होऊ शकतो, ऑस्टिओमोनायटिस होऊ शकतात बोन्स मध्ये, ऍडजस्टंट बोन मध्ये, आणि ऑर्गन फेल, तो ऑर्गन जो आहे तो ऑर्गन फेल होऊ शकतो. हे आपले सायनम सिम्पटम्स आहे पॅराटायटिसचे. त्यांना डायग्नोस्टिक काय टेस्ट करणार आपण, कल्चर फॉर्मेशन करणार, निडल थ्रू ऍस्पिरेट करून कल्चरेशनला पाठवणार, अल्ट्रासोनोग्राफी करणार त्या ग्लँडची, ओके, फ्लुइड कलेक्शन्स करणार, सिटी स्कॅन्स आणि MRI आपण करणार, साईज अँड साईज चेक करणार, साईज चेक करणार, शेप चेक करणार, आणि प्रेझेन्स ऑफ निओप्लाझम और अब्सेन्स ऑफ विथ ग्लँड असेल तर आपण ते सुद्धा त्या ठिकाणी चेक करणार.
त्यानंतर मॅनेजमेंट आपण काय प्रोव्हाइड करू शकतो, ॲडिक्वेट हायड्रेशन प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे की कमी ड्रिंकिंग ऑफ वॉटर द्यायला लावू शकतो. अँटीमायक्रोबियल थेरपी आपण प्रोव्हाइड करू शकतो. अँटीबायोटिक सुद्धा आपण देऊ शकतो इंट्राव्हेनसली, म्हणजे आयव्ही थ्रू. कोणत्या नेफ्लिसिलिन, ऑक्झॅसिलिन आणि सिपेक्झोलिन और सिपोक्झिटिन, इमिपेनेम, ओके, इरेटेपेनेम अँड द कॉम्बिनेशन्स ऑफ द पेनिसिलिन प्लस बीटा लॅक्टेमाइड्स हे आपण कॉम्बिनेशन थ्रू देऊ शकतो. अमोक्सिसिलिन सुद्धा देऊ शकतो, फ्लेव्होनाइड सुद्धा देऊ शकतो, अँपिसिलिन सुद्धा देऊ शकतो किंवा सबलॅक्टम सुद्धा आपण देऊ शकतो. व्हॅन्कोमायसिन देऊ शकतो, लायनाझोलाइड देऊ शकतो, डेप्टोमायसिन देऊ शकतो. पेनिसिलिन आपण ॲलर्जिक पेशंटमध्ये देऊ शकतो आणि क्लिंडामायसिन हे आपण अल्टरनेटिव्ह ऑप्शन्समध्ये ठेवू शकतो. या सगळ्या मेडिकेशन्स जे की अँटीबायोटिक्समध्ये इन्क्लुडिंग आहे. त्यानंतर आपण सर्जिकल ड्रेनेज करू शकतो. त्यानंतर आपण त्यामध्ये पॅराडॉक्टोटॉमी करू शकतो, म्हणजे की रिमूव्ह करू शकतो ती रिक्वायर्ड. जर का रिक्वायरिटी असेल तर आपण रिक्वायर करणं, आणि जर का नसेल तर आपण काय करणार, पॅराडॉक्टॉमी मध्ये रिमूव्ह करून टाकणार तो पॅराटॉइड ग्लँड. ओके, सो हा आपला टॉपिक होता जो की पॅराटायटिस आपण हे बघितलं. आता आपण नेक्स्ट बघणार आहे स्टोमॅटायटिस. ओरल कॅव्हिटी मध्ये कोणता इन्क्लुडिंग आहे, स्टोमॅटायटिस. स्टोमा म्हणजे काय, त्यामध्ये ओरल कॅव्हिटी मध्ये काय इन्क्लुडिंग आहे, लिप्स, गम्स, टंग, सलायव्हरी ग्लँड आणि टीथ. आता आपला हा नवीन टॉपिक चालू झाला, त्याचं नाव आहे स्टोमॅटायटिस. स्टोमॅटायटिस इन्फ्लॅमेशन होतं त्या ठिकाणी, जे पण म्युकस लेअर आहे आपल्या माउथ मध्ये, म्युकस लायनिंग आहे त्यामध्ये त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्वमेंट असणार आहे स्टोमॅटायटिसच्या माउथ लेअर मध्ये, cheeks, gum, tongue, lip and roof of the floor of mouth. The word of stomatitis त्याला काय बोलतो आपण, inflammations of the mouth. त्यानंतर त्याचे कॉजेस काय, रिझन काय होण्याचे, किमोथेरपी जर का आपण दिले तर होऊ शकतात, रेडिओथेरपी जर का असेल तर रेडिएशन मुळे सुद्धा होऊ शकतो, ट्रॉमा झालेला असेल माउथ मध्ये तर होऊ शकतो, पुअर डेंटल हायजीन असेल चिल्ड्रन्स मध्ये तर होऊ शकतो, स्मोकिंग केलं असेल अडल्टने तर होऊ शकतो, डिहायड्रेशन असेल माउथ मध्ये तर होऊ शकतो, बर्न झालेला असेल तर स्टोमॅटायटिस हा होऊ शकतो. त्यानंतर आपण बघू साइन अँड सिम्पटम्स ऑफ स्टोमॅटायटिसचे काय. पेन और डिस्कम्फर्ट इन द माउथ, द प्रेझेन्स ऑफ ओपन सोर और द अल्सर इन द माउथ होऊ शकतो, अल्सरेशन सुद्धा होऊ शकतो, सोर्स फॉर्मेशन सुद्धा होऊ शकतो, पेन होऊ शकतो, डिस्कम्फर्ट सुद्धा होऊ शकतो, फिवर येऊ शकतो त्यावेळेला, इरिटेबलेशन म्हणजे की इरिटेबिलिटी होऊ शकते त्यावेळेला. आपण जर का काही माउथ मध्ये इटिंग करत असेल तर त्यावेळेला इरिटेबिलिटी होऊ शकते, रेस्टलेसनेसने प्रॉपरली रेस्टलेसनेस होत नाही, स्लीप प्रॉपर लागत नाही, ब्लिस्टर फॉर्मेशन म्हणजे फोडं टाईप मध्ये फोडं जे असतात छोटे छोटे फोडं सिंपल लाईक ते आपलं फॉर्मेशन होतात माउथ मध्ये, गम्स जे असतात स्वेलिंग होतात, त्यामुळे काय होतं च्युविंग करताना खूप पेन होतो आणि ब्लिडिंग सुद्धा येते, ड्रुलिंग होणार, डिस्पेजिया होणार, आणि डिस्पेजिया म्हणजे काय डिफिकल्टी किंवा स्वेलिंग होणार, फोल स्मेलिंग ब्रेथ म्हणजे की आपला जो ओडर कसा येणार, स्मेल कसा येणार माउथचा, फोल स्मेलिंग ब्रेथ असा येणार. आता जर का आपण मॅनेजमेंट बघितलं तर बघू आपण मॅनेजमेंट मध्ये कोणते कोणते आहेत. एक मेडिकल मॅनेजमेंट आहे. मेडिकल मॅनेजमेंट मध्ये आपण काय देऊ शकतो, बिस्मथ सॅलिसायलेट देऊ शकतो, सक्राल फेट देऊ शकतो, अँटासिड्स आपण प्रोव्हाइड करू शकतो. वॉटर म्हणजे काय देऊ शकतो आपण, लुब्रिकंट वॉटर सोल्युबल असेल ते लिप्स वरती माउथ मध्ये लावू शकतो. टॉपिकल अनालिसिस म्हणजे काय देऊ शकतो आपण, जसं की बेन्झामाइन, हायड्रोक्लोराइड आपण देऊ शकतो. टॉपिकल अनेस्थेटिक मध्ये काय देऊ शकतो, हायड्रोकेन, विस्कस देऊ शकतो. ओरल आणि पॅरेंटर मध्ये आपण काय देणार, अनालिसिक्स मध्ये ऑपिओइड्स अनालिसिक आपण देऊ शकतो. अदर मॅनेजमेंट कोणते अँटीसेप्टिक माउथवॉश करणार आपण अँटीसेप्टिक सोल्युशन अवॉइड करणार, एक्सेसिव्ह ब्रशिंग, एक्सेसिव्ह म्हणजे काय ब्रशिंगला अवॉइडच करणार आपण, डायरेक्टली माउथ केअर प्रोव्हाइड करणार, डेंचर हायजीन मेजर्स करणार. त्यानंतर मेंटेन इंटिग्रिटी ऑफ द ओरल म्युकस, जसं की इन्स्ट्रक्ट करणार पेशंटला ब्रश वगैरे करायचं नाही टीथ वरती, ऍडवाइस करणार पेशंटला की तुम्ही तुमचे टीथ आहे प्रॉपरली क्लीन अप करू शकता. त्यानंतर रिकमेंडेड काय करणार आपण, त्यांना वॉटर यूज करा, सलाइन वॉटर यूज करा, डायल्युटेड सोल्युशन जे असतात त्यामध्ये आपण हायड्रोजन पेरॉक्साईड देऊ शकतो फॉर द टूथपेस्ट किंवा माउथवॉश साठी. आपण काय प्रमोट करणार त्यांना, ॲडिक्वेट फूड आणि फ्लूइड इंटेक साठी ऍडवाइस करणार, ईट अ बॅलन्स डाएट त्यांना आपण सजेस्ट करणार. त्यांना अजून सजेस्ट काय करणार, लुकवॉर्म किंवा कोल्ड फूड जे आहे ते तुम्ही घेऊ शकतात किंवा फ्लूइड आहे तुम्ही घेऊ शकतात. मिनिमाइज डिस्कम्फर्ट आणि रिझल्ट काय करायचं आपल्याला, इन्क्रीज इंटेक पेशंटला जास्त द्यायचं आहे.
मग या टाईपमध्ये पेन कंट्रोलर आणि व्हाईट पॅचेस प्रेझेंट ऑन द पेशंटच्या माउथमध्ये. डायटरी मॉडिफिकेशन मध्ये आपण काय करणार त्यांना की इट मॉइस्ट और सॉफ्ट फूड, जे सॉफ्ट असतं तेच खायचे. लाईक जास्त लॉट्स ऑफ रिक्वायरिंग च्युइंग असेल तर ते अवॉइड करायचे. अवॉइड ॲसिडिक किंवा स्पायसी किंवा सॉल्टी हॉट फूड्स पेशंटला सांगायचे. ओरल केअर मध्ये आपण काय करणार, माउथ वॉश करायला लावणार 5 to 6 each डे मध्ये. ब्रश टीथ विथ द सॉफ्ट टूथब्रश असेल तर आपण देऊ शकतो किंवा माउथ वॉश आपण पेशंटला सांगणार, ऍडवाइस करणार. त्यानंतर प्रिव्हेन्शन आणि मॅनेजमेंट काय, गुड ओरल हायजीन, रेग्युलर डेंटल व्हिजिट, गुड हेल्थ प्रॅक्टिस करायची. ब्रश ट्वाइस अ डे आफ्टर अ मील अँड स्नॅक. यूज सॉफ्ट ब्रश और इलेक्ट्रिक टूथब्रश. यूज इलेक्ट्रिक ब्रश अँड यूज डेली. स्टॉप स्मोकिंग. हे आपला कोणता टॉपिक होता हा, स्टोमॅटायटिस. त्यानंतर आहे जिंजिवायटिस. जिंजिवायटिस म्हणजे काय आपण या ठिकाणी बघू. जिंजिवायटिस मध्ये आपण डेफिनेशन बघणार, साइन अँड सिम्पटम्स, एटिओलॉजी, क्लासिफिकेशन, इपिडेर्मोलॉजी, डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, स्ट्रॅटेजीज, काय ट्रीटमेंट आणि कन्क्लुजन. आपण डेफिनेशन बघू. जिंजिवायटिस म्हणजे काय, जी गम्स असतात आपले त्या ठिकाणी जिंजिव्हायरल इन्फ्लॅमेशन होणार विदाउट एनी डिस्ट्रक्शन, विदाउट एनी म्हणजे विदाउट एनी ट्रॉमा. द टूथ सपोर्टिंग द टिश्यू अँड द पेरिडोंटल लिगामेंट और द बोन. साइन अँड सिम्पटम्स काय, या ठिकाणी बघा रेडनेस होणार, इन्क्रीज व्हॉल्यूम होणार, चेंज इन टेक्स्चर, जे गम्स असतात आपले त्याचे. त्यानंतर ब्लिडिंग होणार. इटिओलॉजी काय, बॅक्टेरियल इन्फ्लॅमेशन होऊ शकतं, इम्युनो इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स होऊ शकतो. जेनेटिक म्हणजे काय, फॅमिली हिस्ट्री असेल तर होऊ शकतो. हॅबिट काय असेल, स्मोकिंग असेल, टोबॅको असेल, स्ट्रेस असेल तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. सिस्टमिक डिसीज और कंडिशन म्हणजे काय, डायबिटीस असेल किंवा प्रेग्नन्सी असेल तर जिंजिवायटिस हा होऊ शकतो. क्लासिफिकेशन कोणते कोणते, प्लेक इंड्यूस जिंजिव्हायरल डिसीज, नॉन प्लेक इंड्यूस जिंजिव्हायरल डिसीज, दोन टाईपचे क्लासिफिकेशन. एपिडर्मोलॉजी मध्ये आपण बघितलं 15 to 60 पॉप्युलेशन जे आहेत 35 इयर्स नंतर त्यांना जिंजिवायटिस हा होऊ शकतो. पण अप टू 80% ऑफ चिल्ड्रन्स अँड ॲडोलसंट मध्ये पण होऊ शकतो. डायग्नोस्टिक टेक काय काय आता, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. माझ्यामध्ये काय, या टाईप मध्ये मॉडरेट बघा आणि सिव्हिअर. प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज मध्ये आपण काय करणार, मॅन्युअल पावडर जे आहे टूथब्रश मध्ये यूज करायला लावणार 2 to 3 डेज म्हणजे 2 to 3 टाइम्स पर डे मध्ये, एका दिवसाला कमीत कमी 2 मिनिटापर्यंत. जे इंटरडेंटल हायजीन आहे, जसे की डेंटल टेप असेल, फ्लॉस असेल, त्यानंतर इंटरप्रॉक्झिमल ब्रश असेल ते आपण यूज करायला लावू शकतो. ओरल इरिगेटर्स जे आहे ते आपण त्यांना यूज करायला लावणार. प्रोफेशनल जी क्लिनिंग असतात जसं की रिमूव्हल ऑफ कॅल्क्युलस थ्रू द, म्हणजे कोणा डेंटिस्ट कडून आपण ते रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी मध्ये काय, टूथपेस्ट जे आहे, त्यानंतर टूथपेस्ट आपण कोणते यूज करायला पाहिजे, फ्लोराईड यूज करायला पाहिजे टूथपेस्ट मध्ये. त्यानंतर सिटिल्पायरिडीनम क्लोराईड सुद्धा आपण यूज करू शकतो. माउथवॉश कोणते कोणते आहेत, त्यानंतर क्लोरोहेक्झिडेन हा माउथवॉश आपण यूज करू शकतो. त्यानंतर सिटिल्पायरिडीनम क्लोराईड हा सुद्धा माउथवॉश आपण यूज करू शकतो. ट्रीटमेंट आपण काय करणार, OH लाईक इन्स्ट्रक्शन्स अँड द मोटिवेशन्स लाईक ल्यूक कंट्रोल आपण करू शकतो. त्यानंतर एलिमिनेटिंग पुअर हॅबिट्स, जसे स्टॉप स्मोकिंग, स्मोकिंग स्टॉप करायला लावतो त्या पर्सनला. प्रोफेशनल रिमूव्हल ऑफ द बायोपिन, जसं की युजिंग ऑफ अल्ट्रासाउंड, कर्टेस, पॉलिशिंग ऑफ त्यांच्या माउथमध्ये किंवा टीटीवरती किंवा गम्सवरती. इम्प्रूव्ह काय करायला लावणार आपण त्यांना, लोकल आणि सिस्टमिक कंडिशन्समध्ये. स्मॉल टाईपचे सगळे छोटे छोटे डिसऑर्डर असे जे की होतात, नेहमी घेतोय एकदम शॉर्ट मध्ये. रिव्हर्सिबल इन्फ्लॅमेशन्स करू शकतो. व्हेरी कॉमनली आपण होऊ शकतात, एज ग्रुप नुसार होऊ शकतात पर्सन मध्ये. मेकॅनिकल आणि केमिकल प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करू शकतो. रोल ऑफ ओव्हर हेल्थ केअर प्रोफेशनल इज अ की आहे. या ठिकाणी आपला हा पण टॉपिक संपलेला आहे, जिंजिव्हायटिस. त्यानंतर डेंटल केरीज. डेंटल केरीज म्हणजे आपण काय बघू त्या ठिकाणी. टाईप मध्ये डेंटल केरीज होतात. डेंटल केरीज इज अ डॅमेज ऑफ टीथ आणि सलावा. त्याला आपण काय बोलतो, त्या बॅक्टेरिया डॅमेजिंग करतात, त्याला आपण डेंटल केरीज मध्ये इन्क्लुडिंग करतो. मेजरली काय होऊ शकतात की कॉज जे आहे काय टूथ लॉस होण्याचा ते आपण त्यामध्ये फाइंड आउट करणार. त्यानंतर ब्रेकडाऊन कशामुळे होऊ शकतात, आपले इनॅमल, त्यानंतर डेंटिन आणि ओपन द पार्ट ऑफ द बॅक्टेरिया रीच टू द पल्प. Consequences, inflammations of pulp and the periapical tissues मध्ये.
मेन काय आहे की जे आपले डेंटल्स आहे, आपले जे टीथ आहे त्यामध्ये काय केरीज निर्माण होऊ शकतात, म्हणजे काय टूथ लॉस होऊ शकतो, त्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून आपण डेंटल केरीजचं नाव दिलेलं आहे. आपण पुढे पण बघू. इट इज अ microbial origins of the dietary carbohydrates किंवा are fermented by the bacteria forming and the acid which is caused the demineralizations of the inorganic part and the disintegrations of the organic part of the protein. जे पण बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असेल, मायक्रोबियल इन्फेक्शन होत असेल किंवा डिमिनरलायझेशन होऊ शकत असेल की आपल्या टीथमध्ये, त्याला आपण डेंटल केरीज असं बोलतो. मेन कॉज काय त्याचा मेन कॉज आहे की 4 मेजर फॅक्टर्स त्यामध्ये इन्व्हॉल्विंग आहे. कोणतं कॅरिओजेनिक बॅक्टेरिया असेल, बॅक्टेरियल प्लेक असेल, सस्पेक्टेबल टूथ सरफेस असेल, त्यानंतर फेर्मेंटेबल बॅक्टेरियल सबस्ट्रेट असेल, शुगर असेल, मल्टीफॅक्टोरियल डिसीज असू शकतात. आता कॅरोजेनिक क्रॉप ऑफ स्ट्रेप्टोकोकस लाईक प्रोड्यूस फॉर द लॅक्टिक ऍसिड ऑन द सुक्रोज मध्ये कॅन लिव्ह इन द पीएच ॲज द लो ऑफ 4.2 च्या खाली जर का पीएच झाला तर होऊ शकतो. सो लार्ज अमाऊंट लाईक एक्स्ट्रासेल्युलर स्टिकी इन्सॉल्युबल ग्लुकॅन्स प्लेक मॅट्रिक्स यामुळे सुद्धा होऊ शकतो. बॅक्टेरियल प्लेक म्हणजे काय, जे की ॲडरंट डिपॉझिट असतात जे टिश्यू आपल्या टीथ मध्ये ते की स्टिक होतात असे बॅक्टेरिया. त्यामुळे काय करतात, जे आपला जो सरफेस आहे, ओके, नॉर्मल सरफेस ऑफ द आपल्या टीथचा, त्या ठिकाणी ते अफेक्ट करणार. अफेक्ट केल्यानंतर काय तो पीएच आहे तो लो होणार. मग लो झाल्यानंतर डेंटल कॅरीज हा होऊ शकतो. सुक्रोज सुद्धा तसंच काम करणार. जसं की सुक्रोज काय करतो, कंटेंट ऑफ द स्वीटरी ग्रँड काय करतात, म्हणजे की स्वीटनेस काय करतात, कॅरी करतात बॅक्टेरिया आपल्या डेंटल मध्ये, टीथ मध्ये गेल्यानंतर काय होणार की त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन व्हायला लागणार किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन ग्रो व्हायला लागणार. त्यामुळे काय होऊ शकतात की जे आपले नॉर्मल सरफेस ऑफ टीथ आहे त्या ठिकाणी बॅक्टेरियल लाईक डार्कनेस किंवा ब्लॅक स्पॉट असेल, हे काय करतात, बॅक्टेरिया कॅरी करतात आपल्या टीथ मध्ये, त्याला आपण डेंटल केरीज असं बोलतो. कॅरी स्प्रेड टू द इनॅमल मध्ये काय, ज्यावेळेला पीएच जो आहे तो कमी होतो टूथचा आपल्या इनॅमलचा, त्यामध्ये काय ग्रो होणार, आपले बॅक्टेरिया ग्रो होणार, त्याला आपण कॅरी स्प्रेड टू द इनॅमल बोलू शकतो. कॅरी स्प्रेड टू द डेंटिन मध्ये काय, जे नॉन बॅक्टेरियल किंवा फ्री कॅव्हिटेशन्स असेल, ऍसिड असेल, लाईक मग ते मायग्रेन काय करतात, बॅक्टेरियाला आपल्या ट्यूब मध्ये गेल्यानंतर ते काय होणार, ब्रेकडाऊन करणार, आपलं जे नॉर्मल टीथचं आहे ते ब्रेकडाऊन त्या ठिकाणी करणार. ब्रेकडाऊन केल्यानंतर मग त्याचं स्ट्रक्चर पण चेंज होणार, त्या ठिकाणी कलर सुद्धा चेंज होणार आपल्या डेंटलचा. त्यानंतर पीपल टिश्यूज काय करतात, डीप कॅरी करतात बॅक्टेरिया आणि त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन करतात. इन्फ्लॅमेशन केल्यानंतर काय होणार, जे आपले सेल्स आहे, जे आपले टीथ आहे, त्या ठिकाणी टीथला काय करायला लागणार, व्हिजिबिलिटी जी आहे आपल्या टीथची ती त्या ठिकाणी प्रॉपरली नसणार, थिकनेस असणार, इन्क्रीज होणार आणि जो आपला सरफेस आहे तो त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊन जाणार. या टाईप मध्ये बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या टाईप मध्ये बॅक्टेरिया ग्रो होतात. ग्रो करून डेंटल कॅरीज ब्रेकडाऊन करतात आपल्या टीथला. साइन अँड सिम्पटम्स काय, त्यामुळे काय होणार, जो आपला इनॅमल आहे तो पेन करणार. त्यानंतर आपल्या हॉट कोल्ड पेन, स्वीट फूड्स किंवा अजून जे शेविंग करताना आपल्याला पेन होणार. ज्यावेळेला आपण एक्झामिनेशन करतो डेंटिस्ट असतात जे एक्झामिनेशन करतात ते एक्सरे एक्झामिनेशन करतात फॉर द स्पेशल केसेस मध्ये, जसं डेंटल करत असेल त्यामध्ये. त्यानंतर क्लिनिकल सिग्निफिकन्स काय, त्यामध्ये पल्प इन्व्हॉल्वमेंट होणार, रिव्हर्सिबल पल्पिड्स होणार आणि स्प्रेड होणार. कॉन्सिक्वेन्स ऑफ डेंटल कॅरीज मध्ये बघा, या टाईप मध्ये आपल्याला बघायला भेटतात. आपल्याला फक्त बघायचंय, समजायचंय, बाकी आपल्याला एक्झाम मध्ये जास्त विचारणार नाही हा क्वेश्चन. या टाईप मध्ये एक्झामिनेशन करतात. ओके, मग स्प्रेड ऑफ मॅक्सिलरी टीथ मध्ये काय होणार, मेनिंजायटिस होऊ शकतो, बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊ शकतात आपल्या माउथ थ्रू आपल्या ब्रेन पर्यंत इन चिल्ड्रन्स मध्ये. कॉम्प्लिकेशन काय होणार, त्याचे पेन होणार, आपले जे टूथ आहे ते डिस्टर्ब होणार, इन्फेक्शन इन्क्रीज होणार. त्यानंतर रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात,
हार्टमध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. समजलं. हा होता आपला डेंटल कॅरेज. या ठिकाणी आपण थांबूयात. आपलं 3 ते 4 आपले कोणते कोणते झाला. फर्स्ट आपण बघितलं पॅराटोसिस, स्टोमॅटायटिस, जिंजिवायटिस आणि डेंटल कॅरेज. आपण 4 टॉपिक आज बघितलेले आहेत. छोटे छोटे जे आहेत एकदम स्मॉल आहे. एक्झाम विचारतात किंवा विचारत सुद्धा नाही एखाद्या वेळेस. थोडे इम्पॉर्टंट तर नाही. ओके, थँक्यू सो मच.